या युती संदर्भात बोलण्याकरता ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जे पत्रकार विश्वामध्ये गुरुजी या नावाने त्यांना ओळखलं जातं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. गेली अनेक दशकं खरं तर तुम्ही या दोघांना सुद्धा पाहत आलात. यांचं राजकारण, त्यांच्या राजकारणातला प्रवेशापूर्वी दोनही बंधू, हे सगळं काही तुमच्या नजरेसमोरून गेलेलं आहे. अनेकदा तुम्ही याविषयी लिखाण देखील केलंय. आज जेव्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी एकावेळी चर्चा होत असताना आज ठाकरेंसोबत ठाकरे अशी चर्चा होतीये, पान बदलतंय, तेव्हा तुम्ही कसं पाहताय याकडे? नमस्कार. 15 डिसेंबर 1988 ला दैनिक सामन्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी माझी उपसंपादक म्हणून नियुक्ती केली. तिथपासून शिवसेनेच्या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत याचा मी साक्षीदार आहे. मग तो हिंदुत्वाचा मुद्दा असो किंवा हा असो. आजचा प्रश्न जो आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्याच्या संदर्भातला आहे. मी गेल्या 10 वर्षापूर्वीच हे लिहिलेलं होतं की आज महाराष्ट्राला गरज आहे की ठाकरे बंधू एकत्र येण्याची. जर ठाकरे बंधू उभा महाराष्ट्र वाट बघतोय की हे दोन भाऊ जर एकत्र आले तर संपूर्ण मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि उपमुख्यमंत्री मनसेचा होईल. उशीर झाला असला तरी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं, देशाच्या विकासाच्या दृष्टीनं ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून हा आनंदाचा क्षण आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेल्या काही महिन्यापासून एकत्र येत आहेत. आपण प्रत्येक वाहिनीवरती उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे गेले, राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे गेले, नंतर मग भगिनींकडे गेले, तिथे भाऊ साजरी झाली वगैरे सगळे. पण आज महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, हिताच्या दृष्टिकोनातून आणि मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ह्या दोघांचं ही अतिशय काळाची गरज आहे. आणि त्याबद्दल मी या दोघांचंही आणि दोन्ही पक्षाच्या सैनिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. गुरुजी, पण जेव्हा ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत त्यावेळी मात्र राज्याच्या राजकारणाचा सारीपाट हा बदललेला आहे. पुलाखालून बरंच पाणी गेलंय. नुकत्याच निवडणुका ज्या पार पडल्या त्याच्यात जे काही चित्र दिसलं, काय वाटतं जेव्हा दोघं एकत्र येत आहेत, हे टायमिंग, येणाऱ्या काळातली आव्हानं, कसं असेल पुढचं राजकारण? राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडे जी विकासाचा दृष्टिकोन आहे, जे विजन, अगदी गुरुजी, तुमचा मुद्दा लक्षात येतोय, पण नेटवर्कमुळे तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.